चला तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचा रस्सा. त्यासाठी मी 2 बटाटे घेतलेले आहेत आणि अशी त्याची साल काढून घ्यायची आहे. मग अशा प्रकारे आपण साल काढून घेतलेली आहे. आता यांना बारीक चिरून घ्यायचं आहे. आपल्याकडे जर भाजीला काही नसेल तर हा बटाट्याचा रस्सा तुम्ही करून बघा. खूप छान लागतो खायला. नक्कीच ट्राय करून बघा. हे बघा अशा प्रकारे आपण कट करून घेणार आहोत बटाटे. मी दोन्ही पण बटाटे असे कट करून घेतलेले आहेत. हा बटाट्याचा रस्सा तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, पुरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता. खूप छान लागतो. बघा अशा प्रकारे आपण कट करून घेतलं. एक कांदा घ्यायचा आहे. कांदा पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे आपण चिरून घेणार आहोत. बारीक असा चिरून घ्यायचा आहे कांदा आपल्याला. असं चिरून झालेला आहे कांदा. मी अर्धा टोमॅटो घेतला आहे, ते पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण हे पण बारीक असं चिरून घेणार आहोत. तुम्ही हवं तर बटाट्याच्या भाजीमध्ये टाकण्यासाठी याची ग्रेव्हीही करू शकता, म्हणजे कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही करू शकता. मी एकदम बारीक चिरून घेते आहे. आपण आता फोडणीसाठी हे बारीक करून घेणार आहोत खोबरं आणि लसूण. असं बारीक करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की आपण त्यामध्ये मोहरी टाकणार आहोत. जिरं टाकायचं आहे आपल्याला. बघा कढीपत्ता टाकायचा आहे. वाटलेलं खोबरं आणि लसूण फोडणीमध्ये टाकायचं आहे आणि याला असं मिक्स करून घ्यायचं. एक डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला मिक्स करून घेणार आहोत. छान फ्राय करायचं आहे. आता आपण मसाले टाकणार आहोत. त्यासाठी हळद टाकली आहे. चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे. कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. धने पावडर टाकायची आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. फोडणीमध्ये जराशी कोथिंबीर टाकायची आहे. त्याने छान चव येते. बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. तो पण छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय झाला की आपण त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो पण टाकून घ्यायचं आहे. फोडणीला जरा तेल सुटलं की आपण त्यामध्ये बटाटा टाकू. असा बटाटा त्यामध्ये टाकून द्यायचा आहे, चिरलेला बटाटा, आणि याला आता छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. मसाल्यासोबत बटाट्याला छान फ्राय करायचं आहे. शेंगदाण्याचं वाटण काढायचं आहे आपल्याला. त्यासाठी मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि पाणी टाकून जरा वाटण करून घ्यायचं आहे त्याचं. बघा आपलं हे बटाटा छान मिक्स झालेला आहे मसाल्यासोबत. थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे बटाटा शिजायला. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. बटाटा आपला शिजलेला आहे, उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं वाटण टाकून देऊया. बघा अशा प्रकारे खूप झटपट आणि छान अशी बनणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. बघा असं छान तरी आलेली आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.